मंगळवेढा नगरातील प्रिय मतदार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. जय सद्गुरू. संतभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक असलेल्या आपल्या मंगळवेढा नगरीचा कायापालट व्हावा, इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्न मार्गी लावावा, इथल्या जनतेचे राहणीमान उंचावले पाहिजे, हा विकासाचा अजेंडा घेऊन काम आणि सेवेची आवड असलेल्या उमेदवारांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही. शहरातील सर्व भागांना शुद्ध पुरेसे पाणी उच्च दाबाने मिळावे यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येईल. नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा तसेच आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु पालकांचा कल हा कायम प्रायव्हेट स्कूलिंगकडेच चाललेला आहे. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. पण हे कसं थांबणार? शिक्षणाच्या बाबतीत आपण बघायचं झालं तर नगरपालिकेच्या शाळांमधले स्वच्छतागृह हे इतकी वाईट कंडिशन आहे की एका तर शाळेमध्ये स्वच्छतागृहात साप निघाला होता. तर मुला मुलींनी करायचं काय? मग त्यामुळे आपोआपच पालकांचा कल हा प्रायव्हेट स्कूलिंगकडे जातो. आपल्याला बदलवायचं आहे. केवळ शाळेच्याच भिंती रंगवणे म्हणजे शिक्षण नव्हे. आम्हाला शिक्षणाचा दर्जा आणि वातावरण बदलायचे आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक नगरपालिकेची शाळा ही मॉडेल स्कूल म्हणून विकसित केली जाईल, जी खाजगी शाळांना टक्कर देईल. प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल भौतिक पुस्तकांचे उत्तम वाचनालय, जिथे मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागेल. केवळ प्रोजेक्टर लावून थांबणार नाही, तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप्स उपलब्ध करून देणे, त्यांना हाय स्पीड इंटरनेट झोन तयार करणे, पुस्तकी ज्ञानापलीकडेही खूप काही आहे की जेणेकरून आपण नुसतंच इंग्लिश बोललं म्हणजे इंग्लिश शाळेमध्ये का तर इंग्लिश त्यामुळे आपलं मराठीचं कुठेतरी कच्चं राहते. नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराच्या विविध भागात उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. गटार व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारे तसेच गरजेनुसार अन्य पर्याय व्यवस्था करण्यात येईल. रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ढासमुक्त मंगळवेढा व्हावे यासाठी नियमित फवारणी तसेच सांडपाणी व्यवस्थापन प्रभावी करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणावरील कचरा विल्हेवाट व घरगुती घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल. आवश्यकतेनुसार घंटागाडीची संख्या वाढविण्यात येतील. शहरातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी लागावेत या दृष्टीने संतभूमीच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येईल. महात्मा बसवेश्वर, चोखामेळा, कान्होपात्रा व अन्य संतांचे स्मारक व समाधी स्थळ विकसित करून पर्यटकासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मंगळवेढा भूमी ही संतांची भूमी आहे. इथे अनेक संत होऊन गेलेले आहेत. संत बसवेश्वरांनी 12 वर्षे प्रधानमंत्री म्हणून काम केलेलं आहे. एक घटना तर त्यांच्याबद्दल अशी आहे की ज्यावेळेस कृतज्ञता काय असावी की ज्यावेळेस संत बसवेश्वर घोड्यावरून जात असताना एक सामान्य जोडप्यानी त्यांना नमस्कार घातला, त्यावेळेस संत बसवेश्वर खाली उतरून त्या सामान्य जोडप्याला सुद्धा नमस्कार घातला. ही इतकी आपल्याला कृतज्ञता काय असावी हे समजण्यासारखी गोष्ट आहे. मग ह्या सामान्य जोडप्यानी काय करावं? पुढे जाऊन आपल्या मांडीचं कातडं काढून त्याच्या जोड्या केल्या आणि ते भेट म्हणून बसवेश्वरांना दिली आणि बसवेश्वरांनी घ्यावं की न घ्यावं याचा स्वीकार केला. ते सुद्धा त्यांना त्रासदायक होतं आणि अस्वीकार करावा तर तो अपमान केल्यासारखा. तर त्यावेळेस त्यांनी काय करावं? तेच जोडे चांबडेचे स्वतःच्या डोक्यावर घेऊन नगरामधून त्यांनी फिरले. ही असती कृतज्ञता आणि हीच कृतज्ञता आम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसारच आपण वागलं गेलं पाहिजे. गौतम बुद्धांची करुणा ही सर्वांमध्ये असली पाहिजे. सगळ्यांना प्रेमाने जिंकता येतं यावर आमचा विश्वास आहे. अशाच पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. धूळमुक्त, प्रदूषणमुक्त व खड्डेमुक्त शहर अशी ओळख मंगळवेढा नगरीची होईल यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल. मंगळवेढा शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी सुशोभीकरणाच्या विविध संकल्पना राबविण्यात येतील. विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचा परिसर अधिक सुशोभित करण्यात येईल. तसेच या ठिकाणच्या स्वच्छता व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. बालोद्यान परिसरात अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच बालकांसाठी खेळाची अधिक साधने उपलब्ध करून देण्यात येतील. युवकांसाठी विविध ठिकाणी व्यायामाची साधने तसेच ओपन जिम सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ओपन जिम प्रत्येक प्रभागातील बगीचे आणि मोकळ्या जागांवर तरुणांसाठी मोफत ओपन एअर जिम
चे साहित्य बसवले जातील, जेणेकरून लोकांना व्यायामाची सवय लागेल आणि निरोगी राहतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक राखीव कोपरा विकसित केला जाईल. तिथे बसायला आरामदायी बाकडी, सावलीसाठी शेड, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आणि सोपे व्यायाम करण्यासाठी साहित्य बसवले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग रूट तयार करण्यात येतील. तसेच विरंगुळा केंद्रात अधिक साधने पुरविण्यात येतील. शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. बस स्थानक परिसर तसेच संत दामाजी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनबद्ध करण्यात येईल. दुचाकी व चारचाकी वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. क्रीडा संकुल उभारणीवर आवश्यकता सुविधा उपलब्ध करून युवकांमधील क्रीडा नैपुण्य अधिक वाढीस लागावे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. आठवडी बाजार, भाजी मंडई परिसरातील अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शहरातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रात अधिक संसाधने व सोयी उपलब्ध करून देण्यात येतील. शहराच्या दक्षिण भागातील विशेषतः जगदाळे गल्ली, उन्हाळे वस्ती तसेच दत्तू वस्तीवरील नागरिक शासकीय लाभांच्या योजनांपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्यात येईल. शहरातील कुठलाही भाग अंधारात राहणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाईल. शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी विविध ठिकाणी रस्त्यावर लाईट उभा करण्यात येईल. शहराच्या लगत असलेला विविध तलावाचा परिसर सुशोभित करण्यात येईल. नगरपालिका प्रशासन व कर्मचारी यांच्याकडून शहरातील नागरिकांची अडवणूक होणार नाही, किंबहुना गतिमान प्रशासन राबवले जाईल, यासाठी दक्षता घेतली जाईल. शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना थेट मिळावा, त्यामध्ये लाभार्थ्याचे आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शहरातील विविध जाती धर्मातील सामाजिक सलोखा अधिक वाढीस लागावा याकडे अधिक लक्ष दिले जाईल. सर्व धर्मीय सण उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती सोहळ्यातून एकोपा अधिक वाढीस लागावा यासाठी प्रयत्न केले जातील. सांस्कृतिक, साहित्यिक व कला संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. महिला सबलीकरणासाठी व त्यांच्या क्रमशक्तीला वाव देण्यासाठी लघु उद्योगांना चालना देण्यात येईल. आमचा जो निवडणुकीला जाण्यासाठीचा जो अजेंडा आहे तोच मुळात महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण या मुद्द्यावरती आहे. आणि यासाठी आम्हाला जे पण काही प्रयत्न करता येतील, ज्या पण काही योजना राबवता येतील, मोठ्या ताकदीने इथे राबवणार आहोत. त्यामध्ये येतं सगळ्यात पहिल्यांदा असं असतं की घरातील जी महिला असते ती स्वतः आरोग्यपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. ती व्यवस्थित शिक्षण घेतलेली असली पाहिजे, तरच ती एक महिला पुढे घर चालवू शकते आणि जास्त ताकदीने चालवू शकते. पण यासाठी आपल्याला माझी जाऊंची शिकवण किंवा माझी जाऊंनी कसा एक शिवाजी महाराजांना घडवलं तसा आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक एक जिजाऊ घडवायची आहे. त्यासाठी आपण नगरपालिकेतर्फे महिलांना सर्वात प्रथम तर आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल याचं आपण प्रशिक्षण देणार आहोत. त्यांना नुसतं स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपत स्वतः त्यांनी अर्थार्जन कसं करता येईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला त्यांचा काही मार्गदर्शन केंद्र उभा करणं किंवा त्यांना एक तांत्रिक प्रशिक्षण केंद्र तयार करणं किंवा जे प्रशिक्षण केंद्र आहेत ते व्यवस्थित चालू करून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी फक्त महिलांचंच प्रशिक्षण सुरू करून त्याच्यामध्ये महिलांना रोज आपल्या हाताने काही वस्तू तयार करणे, संपूर्ण मंगळवेढा शहरातील महिलांच्यासाठी आर्थिक स्वावलंबन आणि त्याच्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य, स्वायत्तता मिळण्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र तर चालू करणार आहोतच, पण औद्योगिक केंद्रही चालू करणार आहोत की ज्याच्यामध्ये त्या महिला स्वतःच्या हाताने काही वस्तूंचं प्रोडक्शन करून त्या स्वतःच्याच हाताने ते स्वतःच्या बाजारपेठेत पण त्या विकतील किंवा त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी निर्माण करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यांनी तयार केलेला माल आपण मॉलमध्ये किंवा ऑनलाईन तो कसा विकता येईल त्यासाठी आपण जास्तीत जास्त नगरपालिकेकडून प्रयत्न करणार आहोत. जर तुमचे स्वप्न एक शाश्वत आणि गतिमान शहर
पाहण्याचे असेल तर यावेळी तुमचा आशीर्वाद, तुमचे बहुमूल्य मत ऑटो रिक्षाला देऊन आमच्या पॅनलला निवडून द्या. चला आपण मिळून आपल्या शहराचे भविष्य घडवूया. धन्यवाद. जय सद्गुरू, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप झाली जनतेची परीक्षा, आता येणार आधीचीच रिक्षा.